हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा, दुसरा प्रश्न असा आहे की 21 ते 70 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढायची आहे. मग 21 ते 70 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढायची म्हटलं की अगोदर बघूया, 21 हा सम आहे का? नाही आहे. 70 आहे का? हो. मग 21 सम नाही आहे तर 21च्या पुढची एक संख्या घ्यायची, म्हणजे 22 ही समसंख्या आहे. 22 अधिक 70 सूत्र माहिती आहे सगळ्यांना. पहिली नैसर्गिक संख्या आणि शेवटची संख्या, आणि ह्यांची प्लस करायची आणि भागाकारामध्ये 2 घ्यायचा. त्यानंतर गुणाकारामध्ये आता 70 वजा 22 करा, कारण 22 ते 70 पर्यंतच्या समसंख्या किती आहेत हे कळेल आपल्याला. मग अगोदर पाहूया ह्या संख्या किती आहेत. मग 8 राहिले आणि इथे 6 राहतात. 6तनं 2 गेले, 4 आणि 2 6 म्हणजे 48. 48चे अर्धे बघा, 24 दोन्ही 48 होतात. 24 ह्या समसंख्या आहेत आणि 24 ह्या विषम संख्या आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. अशा 2 भाग पडलेले आहेत. समसंख्या 24 आहेत आणि विषम संख्या 24 आहेत. आता सध्या आपल्याला समसंख्येची माहिती विचारलेली आहे, त्यामुळे 24 समसंख्या आहेत. 24 घ्या प्लस 1 करा. त्यानंतर काय करायचं आहे, 70 आणि हे 20 किती होतात? 90 आणि हे 2 92, म्हणजेच 92 छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये आपल्याला घ्यायचं आहे की 24 आणि 1 25, आणि ह्यांची जर अर्ध केले म्हणजे यांना जर भाग घातलेला आहे तर तेव्हा येतो 2 चोक 8 आणि 2 6 12. आता पहा मित्रांनो, यांचा काय गुणाकार येतो इथे करूया. 46 गुणाकारामध्ये 25 करून बघा. 25 5 1600, 25 6 150ला 0, हातचे आले 15, 25 चोक 100, 100 आणि 15 115 होतात. म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 1150. चला मित्रांनो, उत्तर मिळालेलं आहे 21 ते 70 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज 1150 येते. अशा प्रकारे उत्तर काढायचं आहे फटाफट. घ्या लिहून आणि पुढचं उत्तर पुढचा प्रश्न बघूया.